लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आज पुन्हा एक दिलासादायक अपडेट समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे. जुलै महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार? म्हणजे मित्रांनो, प्रत्येक लाभार्थी महिलाच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे माहिती आहे का मित्रांनो? तर आजच आपण एक दिलासादायक अपडेट समोर घेऊन आलो आहे. त्यामध्ये असं आहे की प्रत्येक लाभार्थी महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे. जुलै महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार? तर आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. मित्रांनो, जुलै महिन्याचा हप्ता हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे आणि पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तो DBTद्वारे जमा केला जातो. आणि आतापर्यंत हे आपण सर्वांना माहितीच आहे की पैसे येतात कसे, कुठून येतात, कधी येतात. तुम्हाला अपडेटची सुद्धा गरज नाही की तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके जमा कधी होणार. कारण आतापर्यंत तुम्हाला स्वतःहून समजायला पाहिजे होतं की पैसे तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला आणि कधी जमा होतात ते. तरी पण चला, असो जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर आम्ही व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला सांगत राहणार. तर सध्या लाभार्थ्यांच्या माहितीची अंतिम पडताळणी आणि निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा फार काळ राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर तुमचा अर्ज मंजूर असेल, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि KYC पूर्ण असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येणार आहेत. तर तुम्ही निर्धास्त राहा. पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो, येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, सरकारकडून पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत. त्यामुळे एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये आधी पैसे आले, तुमच्या खात्यामध्ये थोड्या उशिराने आले तर काळजी करायची गरज नाही. अनेक वेळा ही प्रक्रिया काही दिवस लागते. म्हणजे जर तुमचे शेजारी कोणाच्या खात्यामध्ये पैसे आधी जमा झाले, तुमच्या मैत्रिणीच्या किंवा शेजारच्या ज्याच्यासोबत तुमची भांडणं येते त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे आले परंतु तुमच्या खात्यामध्ये अजून आले नाहीत, तर काळजी करू नका व भांडत बसू नका कोणासोबत. त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत ना तर तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे नक्की जमा होणार. काय आहे माहिती का मित्रांनो? तर पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आधी, पुण्यामध्ये आधी, किंवा सोलापूर जिल्ह्यानंतर आधी पुण्यामध्ये नंतर, किंवा पुण्यामध्ये आधी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नंतर, अशा टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतात. आणि त्याच प्रकारे जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक गावामध्ये आधी तुमच्या शेजारी येऊ शकतात किंवा आधी तुम्हाला येऊ शकतात, नंतर तुमच्या 1-2 तासांनी किंवा 1-2 दिवसांनी तुमच्या मैत्रिणीला देखील शेजारी येऊ शकतात पैसे. त्याचप्रमाणे जर तुमच्या एका शेजारच्या मैत्रिणीला पैसे आधी आले तर काळजी करायची गरज नाही. 2 तासानंतर, 5 तासानंतर, दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे नक्की जमा होणार आहेत. तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पैसे येत नाहीत, पण जर तुम्ही पात्र आहात तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होतात. त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो, कारण जुलै महिना सुरू झाला आहे आणि आता लाभार्थी महिन्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. तुमचे बँक खाते नेहमी तपासत राहा. मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेज, संदेश पाहत राहा, कारण एकदा वितरणाला सुरुवात झाली की तुमच्या खात्यातही कोणत्याही दिवशी रक्कम जमा होऊ शकते. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेजवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच कोणतीही तारीख निश्चित मानावी. पण उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही तुमच्यासारखेच त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा प्रत्येक पात्र बहिणीच्या मोबाईलवरती 1,500 रुपये जमा झाले असा संदेश येईल. ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आणि सर्वात जलद अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.